अतीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदा गाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विद्यतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली निवृत्तिनाथ महाराज सर्वाईश्वर संकटमोचन हनुमान महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया की जय, गंगा मैया जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांचे मूर्ति जय जनार्दन भक्तांचे जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या कृपेने सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मन बुडी गे। संत श्रेष्ठ गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त वारीनिमित्त गेली 25-30 वर्षापासून आपण सातत्यानं सद्गुरू जनार्दन स्वामींचा पालखीचा सोहळा मोठ्या आनंदानं प्रेमानं करताय। वयोवृद्ध मंडळीनं तरुण वडिलाच्या हातात कार्यक्रमाचं सूत्र दिलं, फार चांगली गोष्ट आहे। प्रथम दर्शनी पहिल्यांदा एवढी प्रगती नव्हती आणि आता पुष्कळ अशी चांगल्या प्रकारचं हायस्कूल झालं आहे, चांगल्या प्रकारचे शेतीचं उत्पन्न वाढलं आहे, चांगल्या प्रकारची उत्कृष्ट तुम्ही शेती करतायत आणि कार्यक्रम पण उत्तरोत्तर चांगल्या प्रकारचं करतायत। म्हणून या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं श्री संत जनार्दन स्वामी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविक बंधू भगिनी ज्येष्ठ वरिष्ठ शेतकरी आदर्श शेतकरी आणि गुरुजन वर्ग विद्यार्थी वर्ग विद्यार्थिनी माय बहिणी भक्तमंडळ महिला मंडळ जुने गुरुबंधू गुणे भाविक बंधू सर्वांना व्यासपीठावरून माधुगिरी बाबाचा नमस्कार आहे, जय जनार्दन आहे। भगवान श्री संतोष गिरजी महाराज यांच्या आवाजातून आपण सद्गुरू जनार्दन स्वामीचं भक्तिरसामृत कानामध्ये ऐकतो आहे। लाखोच्या संख्येने लोकांचा अभिप्राय आहे, खरंच प्रकारचं सद्गुरू जनार्दन स्वामीने दिलेला कंठाचं त्यांना भूषण आहे, म्हणून त्यांना कंठभूषण म्हणतात। असे संतोष गिरजी महाराज श्री जयराम गिरजी महाराज म्हणजे देवाबाबा त्रिकाल भगवान शंकराची पूजा करतात आणि कोणी भगवान पाहत असतील त्यांना आमच्या दर्शनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण आहे। हरिभक्तपरायण भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू स्वयंपरायण श्री नवनाथ महाराज श्री मच्छिंद्रनाथ महाराज आणि या ठिकाणचे किंवा
या मीडियाच्या माध्यमातून कोणी हरिभक्तपरायण मंडळी ज्येष्ठ वरिष्ठ पाहत असतील त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, आदरणीय मंगेश आहे, साऊंड सिस्टीमवाले आहे, त्यांनाही जय जनार्दन, नमस्कार. गुरुजन वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे आणि शिक्षिका पण असेल त्यांना त्यांच्या चरणी नमस्कार आहे. मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव भव म्हणजेच गुरुदेव भव. सर्वांना बालगोपालांना बालकल्याणांना वंदन करून भगवान श्री गुरुदेव निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम करतायत. संत निवृत्तीनाथ महाराज हे भगवान सदाशिवाचे अवतार आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागी पायी, ब्रह्मा सोपाना तो झाला. अशा प्रकारची या तिन्ही भावंड 4 देवताच्या रूपानं या भूतावर आले आणि त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. 750 वर्षापूर्वीची परिस्थिती फार अवघड होती. आपल्या सर्वसामान्याला कोणताही प्रकारचा भक्तिमार्ग आणि अधिकारच नव्हता असं सांगणारी मंडळी होती. पण या लोकांनी जीवनभर उपेक्षा सहन केली. महाराज एक दिवस असं नाही की कावळ्यासारखं जसं मांस खातो कावळा टोचा मारून टोचून मारून, तसे टोचा मारल्या समाजानं कितीतरी वेळेस उपाशी राहावं लागलं. अशा दिव्य आणि अवतारी पुरुषांना सुद्धा त्रास झाला म्हणून ते संत ठरले. महाराज तुका म्हणे संत ओळखावे कैसे, आपण व्हावे तैसे तेव्हा कळे, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून आज 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरीचे एक अक्षरही जुनं झालं नाही. आजचा वर्तमान पेपर उद्या जुना होऊन जातो, शिळा म्हणतो आपण त्याला. आणि अशी ज्ञानेश्वरी शिळी झाली का, गाथा शिळी झाली का. आणि आता तर विज्ञानाच्या माध्यमातून खूप प्रगती झाली महाराज, की गाथासुद्धा किंवा ज्ञानेश्वरीसुद्धा इंग्रजीमधून निघाली. तर पाश्चात्य देशाच्या लोकांनासुद्धा कळायला लागलं की भारतीय तत्त्वज्ञान काय आहे म्हणून. आता शिकलेली मंडळी आहेत, मुली शिकलेल्या आहेत, मुलं शिकलेले आहेत, चांगले आदर्श शेतकरी आहेत, नामवंत शेतकरी पण आहेत. किती प्रगती झाली, विज्ञानाची काच चांगली. आणि म्हणून या संतांचं वर्णन करण्यासाठी अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानविज्ञान योग समजून सांगताना 7व्या अध्यायामध्ये आणि 19व्या श्लोकामध्ये भगवान या संत महापुरुषाचं वर्णन करतायत. तो श्लोक आपण सेवेसाठी घेऊन आपली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी आणि समर्पित करू. आपण सर्वजण आलात, या लेकराचे बोबडे बोल ऐकण्यासाठी आलात. तुम्ही मायबापासारखे आहात. आम्ही तर काही फार मोठे कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या गुरुकुलातील एक विद्यार्थी आणि त्यांचा शिष्य म्हणून तुमच्यासमोर आणि ही सेवा रुजू करीत आहे. श्री भगवान वाच बहुनाम जन्म म्हणते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभम्. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना सांगतायत. जे तो विषयाची मोठ झाडी, जो तो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, सुकोनी आला पाडी सद्भावनेची आंग. जे तो विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, सुकोनी आला पाडी सद्भावनेची आंग. मग साधू संगे सुबटा, उजो सत्कर्माची वाटा,
अप्रवर्तीची आवटा डावलोनियाम तैसे गुरुकृपा उखा उसळली. ज्ञानाची ओत पडली तेथे साम्याची सिद्धी उघडली तयाच्या दिठी. बोल हरी बोल हरी 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 बोल केशववास गोविंद बोल. बोल हरी 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 बोल केशववास गोविंद बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल. हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. बोल हरि बोल हरि 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 बोल केशववास गोविंद बोल. बोल हरि बोल हरि 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 बोल केशववास गोविंद बोल. भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत आहे द्यावं. जरी आपल्याला संस्कृत भाषा येत नसेल, आज सक्ती केली तर चांगलंच आहे. मराठी भाषेची सक्ती म्हणा केली पाहिजे. आपण महाराष्ट्रातले आहोत. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, ती पण शिकलीच पाहिजे. इंग्रजी ही पाश्चात्य भाषा आहे. आता सर्व व्यवहार विज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजीमध्ये नाही, ते पण शिकली पाहिजे. पण संस्कृतसुद्धा शिकली पाहिजे. ही देववाणी आहे. संस्कृतवाणी देवे केले नाथबाबाला येत आहेत. संस्कृतवाणी देवे केली ही देवाची भाषा आहे, ती पण शिकली पाहिजे. देवा खरं वास्तविक सगळ्या भाषेची जननी म्हणजे आई संस्कृत भाषा आहे. विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं आहे देव हो की मुलाला जर संस्कृत श्लोक शिकवले, नीट लक्ष देऊन आहे का, फार गोड आहे. मुलांना जर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा सर्वमांगल्य मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. असं लहानपणीच जर मुलाला हे संस्कृत श्लोक शिकवले ना, आपल्या कंठामध्ये एक इंद्रिय आहे, त्याला स्वरयंत्र म्हणतात. स्वरयंत्र म्हणतात. त्या यंत्राला मुलं बोबडे बोलतात, काहीला बोलता येत नाही. असा जर संस्कृत श्लोक त्याला शिकवला माझ्या आई बहिणी हो, तर तो बोबडा बोलणार नाही. त्याचा स्वर यंत्राचा व्यायाम होईल आणि पुढं त्याचा उच्चार चांगला होईल. याला कधी त्याला गायची छंद असेल तर चांगल्या प्रकारचं गाऊ शकेल. चांगल्या प्रकारचं आकृती त्याचा स्वरामध्ये रस्वदीर्घ त्याला समजेल आणि त्याची वाणी प्रगल्भ होईल, चांगली होईल. म्हणून द्या हो ठीक आहे, आपल्याला संस्कृत शिकलीच पाहिजे. पण म्हणून मालवणी आपल्यावर फार उपकार केले. हीच ज्ञानेश्वरीच्या रूपानं श्रीमद भगवद्गीता आणली. म्हणून द्या हो भाव धरोनी वाच ज्ञानेश्वरी अवधरुणी वाच ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी. सोखे आपण सांगे श्री विष्णू सोखे आपण सांगे श्री विष्णू सीता कृपा करी हरी तयावरी. कृपा करतो म्हणजे काय करतो देवा? देवा हो, कृपा करतो म्हणजे काय करतो याचं उत्तरसुद्धा श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. 10व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये भगवान सांगताय, तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकं
दधामि बुद्धियोगम तम. आज बुद्धी अतिशय कमकुवत झाली. विज्ञानाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून इतकं त्याचा विचारच करू शकत नाही. एक मायबहिणी आली, रडायला लागली. काय झालं तरी काही नाही. लहान मुलगा होता 7वी 8वीचा. त्याला सांगितलं गाडी चालू नको, फार गर्दी आहे नाशिकमध्ये. बरं, मुलं त्यांना भान राहत नाही, जोरात गाडी चालवतात. आणि आता मशनरीज अशी निघली, फास्ट मशनरी निघली. आईनं सांगितलं गाडीची केली, दिली नाही, काही दिली नाही. दुसऱ्या मजल्यावर गेला आणि फाशी घेतली. आता सांगा ही बुद्धी का? आईचं हृदय आहे. आईनं सांगू नये का असं? आईनं बोलू नये का असं? 8वी 9वीचा मुलगा मला स्मार्ट मोबाईल घेऊन दे. अरे बाबा, आता सध्या हे पैसे नाही, थोडं दिवाळी झाली का आणावून झालं का नोकरीवाले म्हणा, शेती कार्यक्रम म्हणा, मग देते घेऊन. घेतलं 20 पिऊन. कशाचा प्रकार आहे हा? केवळ दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायणा, सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायण. अशा प्रकारची तुम्हाला जर सद्बुद्धी पाहिजे असेल तर करू नका काही, संत संग धरा. एक तर संताच्या संगतीने तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल, एक तर सद्ग्रंथाच्या अध्ययनानं तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल, तुम्हाला, तुमच्या लेकरांना. आणि कोणत्या तरी पंथाच्या माध्यमातून घरामध्ये येऊ द्या या 3 गोष्टी. कोणत्या तरी संताचं अधिष्ठान असो, कोणत्या तरी पंथाचा, मग मानभाव संप्रदायाचा असो, वारकरी संप्रदायाचा असो, जय जनार्दन परिवार असो, जय बाबाजी परिवार असो, कोणीतरी कोणता तरी हा संस्कार घरात येऊ द्या. घरी रे मना संगत सज्जनाची, घरी रे मना संगत सज्जनाची. पालटेल बुद्धी दुर्गुणाची, पालटेल बुद्धी दुर्गुणाची. घरी रे मना संगत सज्जनाची, घरी रे मना संगत सज्जनाची. सद्ग्रंथामध्ये द्या हो. गीता आहे, भागवत आहे, एकनाथी भागवत आहे, मराठीमध्ये आहे, सगळ्या भाषेमध्ये आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. इंग्रजी शिकू नये असं माझं मत नाही. इंग्रजी शिकलं पाहिजे. आणि ते शिकत असताना आपली भारतीय संस्कृती म्हणा, धर्म म्हणा, भक्तिमार्ग म्हणा, हा नाही सोडलं पाहिजे. आता काय झालं महाराज, फॅशन झाली थोडी. आता रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. मित्रांनी फोन केला, काय करतो? म्हणे मी गीता ऐकतो. अरे वा, चांगली गोष्ट आहे. रविवारचा दिवस आहे, टी व्हीवर लावले असेल किंवा मोबाईलमध्ये ऐकत असेल. मी येऊ कधी? अरे या, ये, आज ख्रिसमस आहे, तुला चहा पाणी करतो, काही नाश्ता करतो, ये, सुट्टी दे, मजा करतो. गेला बिचारा. गेल्यानंतर तो जाऊन बसलो तर पाहत होतो तो फरशी पुसत होता. मित्र फरशी पुसत होता. कारवा तू सांगतो मी गीता ऐकतो म्हणे. माझ्या बायकोचं नाव गीता आहे. आज तिनं जे सांगितलं ते मी ऐकतो. सगळं विज्ञानानं असं अवघड झालं महाराज. या फोनचं वात आता आमच्याकडे 25-25 मजल्याची इमारती झाल्या. नोकरीहून सुटला ते मोबाईल, त्या लिफ्टमध्ये मोबाईल फोन करता करता. आणि आता सारखेच घरं त्या मोबाईलच्या नादामध्ये दुसऱ्याच घरात शिरला. त्याला वाटलं आपलंच 3 नंबरचं 10 नंबरचं आणि फ्लॅट आला असेल ते दुसऱ्याच नंबरमध्ये ती गोष्ट. खुर्चीवर जाऊन बसला तरी फोन चालूच, टिंबाचं सुद्धा फोन चालूच. तिनं चहा आणून दिला, चहा पिला, याचा फोन संपला आणि तिचाही फोन संपला. अरे हे तर आपलं गिऱ्हाईक नाही, आपण दुसरीचकडे आलो. किती अवघड आहे महाराज. आणि म्हणून देव सांगायचं तात्पर्य की ज्ञानविज्ञानम संयुक्तम 750 वर्षापूर्वी माऊलीने सांगितलं, याची संयुक्त गाठ घालता आली पाहिजे. सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची.
वादळे भक्तीचे नारायण 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 हरी बोधरा हरिनाम हरिनामे रंगना संगमा वादळे भक्तीचे नारायण नारायण हा आपल्या मनावर बुद्धीवर परिणाम व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर माऊली या ठिकाणी येतात. जे तो विषयाची जाट झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकून आला पाडी सद्भावनेची. ज्यांनी एक कामक्रोधाला तिळांजली दिली महाराज, तुम्ही आता 10व्याच्या आश्मावर तसं तिळ हातात घेता पाणी टाकता आणि त्या आश्मावर टाकतात किंवा आता संपला आपला, तसं द्या हो. ज्यांनी या विषयाचे काम असो क्रोध असो लोभ असो हे 6 विकार ज्यांनी काढून टाकले शरीरातून त्याला साधू म्हणतात. आणि हे 6 विकार काढून केवळ आणि केवळ जनता जनार्दनाचे आत्यंतिक तळमळ असेल सुधरावं. बुडत हे जन न देखवे डोळा म्हणून कनवाळा येतो आम्हा. या कनवाळ्याची जात करेला भाविनी प्रेत. साधुत्व संपादन करून जर जनता जनार्दनाच्या सेवेसाठी कोणी जर आपलं जीवन समर्पित केलं असेल त्याला संत म्हणतात. जे गांधले गांधले जे गांधले गांधले त्यासी मन तो पुरे हो त्यासी मन तो पुरे तुझे साडोळ खावा तुझे साडोळ खावा. सद्गुरू जनार्दन स्वामींनी तपश्चर्या केली. त्यांचे गुरुदेव भगवान श्री नागाबाबा गोरक्षदिती श्री पंच जुनाखाड्याचे ते नागा होते. दिगंबरावस्थेमध्ये 5व्या 6व्या कुंभमेळ्याच्या वेळेस आले नाशिकला त्र्यंबकला आणि फिरत फिरत नागेश्वर मंदिराच्या पायी फिरायचे. त्यावेळेस एवढी काही 100-125 वर्षापूर्वी ते इतिहास. आणि एका ठिकाणी थांबले तर गावाचं नाव विचारलं म्हणजे अंदरसूल गावाचं. तिथं एका ठिकाणी बसले. शेतकरी होता बिचारा, कोंडाजी काका घोडके म्हणून माळे समाजाचे. आता नग्न पाहिल्यानंतर माय बहिणी लागल्या, घरात निघून गेल्या. साधू आहे, सगळ्या अंगाला भस्म लावलेले जटाधारी. त्यानं सांगितलं बाबा काय पाहिजे तुम्हाला, भोजन द्या. त्यांनी भोजन आणून दिलं, त्यांनी भोजन केलं. या कोई मंदिर आहे भाई बाबा, एक नागेश्वर का मंदिर आहे, चला मला तिथं नेऊन सोडा. ते नागेश्वराच्या मंदिरामध्ये आणून सोडलो महाराज. द्या हो. आम्ही दरवर्षी आता या देहानं 43 वर्ष धान्य सेवा केली, गोळा करायची. निफाड तालुका, येवला तालुका, कोपरगाव, तिकडं नगर, जालना भागामध्ये. आता जीव थोडा थकला, आता शक्य नाही ते. दरवर्षी आम्ही त्या वस्तीवर जायचं धान्य गोळा करायला. नागेश्वराच्या आणि उत्तरेला त्यांची वस्ती आहे कोंडाजी मामा घोडके. 101 दिवसात 102 वर्षाचं आयुष्य मिळाले तेव्हा. जनार्दन स्वामी जो एकनाथी भागवत वाचायचे तो त्यांना देऊन टाकला आणि बाबाजी तिथून निघून गेले. त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी ते बसले नागबाबा तिथे त्यांना जेव घातलं. नीट लक्ष देऊन ऐका माझे माय बहिणी हो, अतिथी देवो भव. अशी कोणी विचारून जर आलं नाही कोणी. आता नर्मदा वगैरे करणार बाबाला विचारा, अतिथी म्हणजे देव म्हणजे ते साक्षात नर्मदा मानतात. असं सांगतात की नर्मदा माईने तुम्हाला जेव घालायला सांगितलं. आणि तिथं जर कोणी आपण जर नाही म्हणलं ना तर ती माया अशी दिवसभर काहीच मिळत नाही. आपण जर म्हणलं मी नाही जेवत, मी नाही घेत चहा, तुम्हाला दिवसभर चहाच मिळणार नाही. ते काय ती त्यांचा आदर एवढा आहे, ते तुम्हाला देवच मानतात. अशी ती भूमी आहे. आम्ही नर्मदा परिक्रमाला गेलो. मुलं सकाळी असे रांगेत बसले होते सकाळच्या कार्यक्रमाला नंबर 2च्या. आम्ही चाललो पायी बाबा नर्मदे हार. खालून कार्यक्रम चालून वरून नर्मदे हार. असं नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे
धान्य गोळा करायच्या निमित्ताने गेलो तर बाबा तुम्हाला नागबाबा तुम्ही पाहिलेले कसे होते काय होते, आम्ही थोडी माहिती विचारली. माझे गुरुदेवांचे गुरुदेव येते, त्यांची माहिती एवढी सखोल कुठं मिळत नाही पा. ते म्हणे बाबा असं चमत्कार आहे, आम्ही या ठिकाणी बेलाचं झाड लावलं नाही काही नाही, ह्या ठिकाणी त्या महात्म्याने 2 घास खाल्ले, तेव्हापासून आमची एवढी प्रगती आहे काही विचारता सोय नाही. लेकरं बाळं नातू पंतू संसाराला काय लागतं तेव्हा. मुलं चांगले असावेत, मुलाची मुलं चांगले असावेत, नातू चांगले असावे, पंतू चांगले असावे, व्यसन नाही काही नाही, घरामध्ये परमार्थ नित्यनियम पूजापाठ. आणि याच्यापेक्षा संसारात दुसरं सुख कोणते मला सांगा. नाहीतर मग संसारात तणतण मंदिरात घंटा असे संसार काय काही. कार्य कुंदान कार्य मुकुंदा, आरे कार्याची भाषा. आणि असा जर आदर असेल तर संसार सुखाचा आहे. अवघाची संसार सुखाचा करेन. आणि हे नसेल तर घरामध्ये दररोज होळीच मारत, दिवाळी नाहीच. विठोबाचे विठोबाचे राज्य अम्मा नित्य विठोबाळे. विठोबाचे राज्य अम्मा नित्य विठोबाळे. विष्णुदास रामा, विष्णुदास रामा, जीवे भावे ओवाळी, जीवे भावे ओवाळी. जय मोठी चले माझे बाळोळी. एका क्षणा प्राप्त झालं देव हो तर हे संत सेवेनं प्राप्त. पण असे संत पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामींनी दशनाम संन्यासीची त्यांच्याकडून दीक्षा घेतली. बाबाजी खाली तपश्चर्या करत होते. ते बाबा तिथे येऊन ते धुनी लावायचे, थोडे गांजा पण प्यायचे. पण गांजा पिले की रात्रभर भजन म्हणायचे. सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्यांच्या तपश्चर्याच्या काळामध्ये त्यांचे गुरुदेव भगवान कोणते भजनं म्हणायचे ते जनार्दन स्वामींनी लिहिलेले आहे. ती वही अध्यायानं पाहिलेली आहे, वाचलेली पण आहे. त्यांनी जे साधना सांगितली, जे काही मंत्रतंत्र सांगितले ते सुद्धा जनार्दन स्वामींनी त्यात लिहिलेले होते. शिवाय आणखीन त्यांनी जो विभूतीचा मंत्र दिला तोही त्याच्यामध्ये होता. त्या विभूतीच्या सहाय्यानं बाबा हो 75 वर्ष लाखो परिवार आणि गोपाळासारखा संसार करून राहिलेत. अनेक प्रकारच्या बाधा वगैरे सगळ्या प्रकारातून जनार्दन स्वामींनी मुक्त केलं. हे कशाचं लक्षण आहे. ते तर प्रथमतः साधू होते. दुसऱ्यानंतर त्या साधुत्वाचा उपयोग त्यांनी संत वृत्तीमध्ये केला, म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी संत होते. आणि लोक हो जगात किती करते हो त्यांना युभोती. दुःखी लोक हो जगात किती दुःखी करते हो त्यांना युभोती. अशी बाबांची महान शक्ती जो बाळा अशी महान शक्ती बाबांची जो बाळा. महान शक्ती. आणि देव हो आता आम्ही शिकलेलो आहेत. माझं शिक्षणसुद्धा त्यांनीच केलं आहे. शिक्षणाची परिस्थिती नव्हती. 72 सालचा दुष्काळ, ज्यांचं वय 70-75 वर्ष त्यांना कळत विचारा कसा होता. आणि त्याच वर्षी आणि 7वी बोर्डाची परीक्षा संपली आणि घरामध्ये अतिशय गरिबी. 1-1 किलो धान्य आणायचं, ती सुकडी खायची, रोजगार हमीवर जायचं. ₹1.35 हजेरी होती. आणि आता पुढचं शिक्षण घेणं शक्य नाही. म्हणून एक मित्र होता, त्या मित्राच्या साहाय्यानं जनार्दन स्वामीचं आमचं जन्मभूमीपासून 7-8 किलोमीटरवर वेरूळ आहे. तिथं गेलो. बरं काय कुठे शिकता, कुठे काय करता. जनार्दन स्वामींनी विचारलं. म्हटलं आता बाबा आमच्या गावातली शाळा संपली, आता शाळा नाही गावामध्ये, 7वीपर्यंत शाळा आहे. मग आता काय करणार. इथं जैन लोकांचं चांगल्या प्रकारचं गुरुकुल आहे, तिथं या शिकायला. पण यायचं तर मग राहायचं कुठं. घरची तर परिस्थिती चांगली नाही. मग आपल्या आश्रमात राहा. म्हणून द्यावं 7वीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण सद्गुरू जनार्दन स्वामींनी केलं. काल परवा आमच्याकडं क्लास 1 ऑफिसर आला आहे. शिकलेली मुलं आहे, माझ्या मायबहिणी पण शिकलेलं आहे. सुपर क्लास 1 सगळ्या बँकेचा अध्यक्ष, म्हणजे डीन असेल कोणतरी, प्राचार्य असेल कोणतरी. परिचय करून दिला. आता लावू नये, आपल्याला प्रसिद्धी आवडत पण नाही. सहज त्यांनी पाहिलं तर 1977 साली तुम्ही ग्रॅज्युएट झाले, तर मग तुम्हाला नोकरीचे कॉल आले असतील. त्यावेळेस काही एवढी कॉम्पिटिशन नव्हती.
सांगा म्हणण्यात. आता मला ऑफिसर आहे, मोठा आदर केला पाहिजे. म्हटलं साहेब आता तुम्ही बँकेतले, महाराष्ट्र बँकेचा कॉल होता, नोट प्रेसचा कॉल होता, शासकीय मुद्रणालयाचा कॉल होता, MSCBचा कॉल होता, पण जनार्दन स्वामीचा शब्द आम्ही धरला. अरे बाबा हो, ही नोकरी करण्यापेक्षा देवाची नोकरी केलं तर किती चांगलं राहील. म्हणून तेव्हापासून आम्ही सोडून दिलं सर, एका शब्दानं. त्यानं सांगितलं का बरं सोडलं. आता तुम्हाला काय कळणार, एक क्लास 1 असताना सुद्धा सोडलं. म्हटलं साहेब तुम्हाला आता मी बोललो नाही, मनातल्या मनात म्हणलं की तुम्हाला फक्त बँकेतच लोक मानतात, क्लास 1 ऑफिसर आहे बा, गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग काय तुम्हाला करता असेल. पण तुम्ही जसे क्लास 1 आहे, तुम्ही असे आम्ही सुद्धा सर्वसामान्यामधले क्लास 1च आहे. आम्हाला सगळे लोक नमस्कार करा. जगाचा कल्याण संतांची होती. जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती. मूर्ती हो मूर्ती, जनार्दन मूर्ती. बघता मुखम आदेशान. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी संत होते, महाराज साधू होते, आणि शिवाय आणखीन सगळ्या ग्रंथाचं अध्ययन होतं. काय सांगू तुम्हाला, ध्यान त्यांचं 24 तास 43 वर्ष पाहिलेले. काय प्रमाण निघायचं कधी कधी. चांदेकर सर म्हणून गाव आहे, येवलात आहे, कोपरगाव तालुक्यात. तिथं आदरणीय श्री आठवले शास्त्रीचा कार्यक्रम झाला, फार मोठा कार्यक्रम झाला. आता 40 वर्षापूर्वीचं होते असते. त्यावेळेस स्वाध्यायाचं फार संपूर्ण महाराष्ट्रात, गुजरातमध्ये चांगलं त्या महापुरुषांनी गीता तत्वज्ञान सर्वांना शिकवायचा प्रयत्न केला. मोठा कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर जनार्दन स्वामीचा कार्यक्रम झाला. आता बाबाजीची भाषा साधी ग्रामीण भाषा, आणि सांगितलं आम्ही बाबा हे इथं मोठा कार्यक्रम झाला आताच आठवले शास्त्रीचा, ते गीतेचा प्रचार करतात. म्हणजे चांगला आहे बाबा, गीतेचा प्रचार करण्याला किती पुण्य आहे. बाबाजीची भाषा आपली ग्रामीण भाषा. आता ते सर्व विद्वान लोक येऊन बसले पुढं हरिभक्तपर्यंत. आणि जे जनार्दन स्वामींनी गीता सुरुवात केली सांगायला, पहिल्या 2ऱ्या अध्यायातले काही श्लोक, 3ऱ्या अध्यायातले काही श्लोक, 6व्या अध्यायातले काही श्लोक, 9व्या अध्यायातले काही आस्खलित म्हणून दाखवले. मला पण आश्चर्य वाटलं की बाबाजींनी कधी अध्ययन केलं. तपश्चर्याच्या काळामध्ये सर्व प्रकारचं अध्ययन केलं. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय की अध्ययन करून जर ते आत्मसात केलं त्याला सत्पुरुष म्हणतात. नुसतं अध्ययन करायचं आणि त्याचा आचार नाही, आणि क्रियेनं वाचाळल्या तर व्यर्थ आहे. जर वाचलं तुम्ही त्याचा जर आचार केला नाही तर मग काय उपयोग आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं बाबा गीता वाचित जा, भागवत वाचित जा, ज्ञानेश्वरी वाचित जा. तेव्हापासून या देहाला सवय लागली. मी का तुम्ही लोकांनी ऐकलं, मला तुमचं आभार मानतो. भक्त मंडळाचे, जय जनार्दन स्वामी परिवाराचे, जय बाबाजी परिवाराचे. बाबा रात्री मला कार्यक्रम शक्य होत नाही, इथून जायचं का किती जरी म्हणलं तरी 12-1 होतात. आणि स्नान करायचं, विधी करायची, जप करायचा, प्राणायाम करायचा, आणि झोपायचं कधी, उठायचं मात्र सकाळीच उठावंच लागतं. याने हाव कंडिशन सकाळच्या कार्यक्रमाला क्षमा नाही. आणि या द्यायला सवय लागली. म्हणून तुमचा आभार मानतो की तुम्ही दुपारचा कार्यक्रम ठेवला. सगळीकडे सांगतो की आता दे थाकला थोडा. पहिल्यांदा ठीक होतं, बरं झोपायचं म्हणलं दुपारी तर कोणी झोपू देत नाही. कार्यक्रमाची प्रवृत्ती एवढी झाली आश्रमाची की नाही शक्य होत. म्हणून द्या हो सद्गुरू जनार्दन स्वामी सत्पुरुष आहे म्हणून माऊली या ठिकाणी लिहितात. जो तो विषयाची दाट झाडे, माझी कामक्रोधाची साकडे, चुकून आला पाडी सद्भावनेची आशा साधू सांग. मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माच्या वाटा. किती लोकांना सत्कर्म शिकवलं, किती लोकांचं प्रपंच गोकुळासारखं आहे, किती लोकांचे भांडणं तणणं सुटले, व्यसनं सुटले. व्यसने सारे सोडून द्या, तुकड्याला समरे ऐका गणाला, नित्य प्रभूचे भजन करा, भजन करा. व्यसने सगळी सोडून द्या, सरळ पदाचे जीवन जगा, जीवन जगा.
शिवाचा शिवाचा हिज संदेश शिवाचा शिवाचा भक्तिविना उतरला हे पुरा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. विद्यार्थी आला आणि मला आश्रमात प्रवेश द्या. मग त्याचा अर्ज पाहिला. वडील म्हणजे वडील नाही आहे. चुलत्याने थोड्या दिवस सांभाळलं. आम्ही लहान आहे, आम्ही 2 भावंड आहे. आणि वडिलांना व्यसनानं सगळी जमीन विकून टाकली. थोडी राहिली 1-2 एकर. ती चुलत्याच्या नावावर आहे, तो आपल्या नावावर करून देईना. रडायला लागलो बिचारा. मग राहा आश्रमात. त्याचं शिक्षण केलं. मला तुम्ही जे काही थोडीफार दक्षिणा देता ना, अशा मुलांच्या शिक्षणासाठी वापरले. सांगू नये पण सांगावं लागतं. नाविलाज नाही त्याला. आणि त्याला आता तो M.Com झाला आणि चांगल्या प्रकारचे व्यवसाय पण करतो. एका गरीब मुलीशी लग्न लावून दिलं, मुलगी पण झाली. असे कितीतरी विद्यार्थी. सांगायचा हेतू असा आहे की जेव्हा हो व्यसनं आहे महाराष्ट्राला लागलेली किडे. जसं झाडाला कीड लागते, टमाट्यानं कीड खाऊन टाकते, हे आता तुम्ही आणि हे लावतात, डाळिंब लावतात, ती कीड खाऊन टाकते. तसं समाजाला ही कीड आहे महाराज दारूची. एक दारुड्या डॉक्टरकडे गेला. सांगितलं की डॉक्टरनं तपासलं, म्हणजे तुम्हाला दारू सोडावी लागेल. दारू चांगली नाही, दारू पिऊ नये. तुमचं हृदय, तुमचं लिव्हर खराब झालं. तो डॉक्टरला काय म्हणतो, तुमची अजून उतरली नाही का, चांगलं तपासा मग. अरे बाबा चांगलं तपासलं, नाही तुमची उतरून द्या, मग सकाळी येईल. सकाळी गेलं, डॉक्टरनं तेच सांगितलं. अहो म्हणे डॉक्टर रात्री पण तुम्ही हेच सांगितलं होतं, तेव्हा तुम्हाला चढलं. आता अरे बाबा आम्ही घेतच नाही. तू घेतली हे चांगलं नाही, तुझं लिव्हर खराब झालं. तेव्हा खरं सांगू डॉक्टर, दारू चांगली आहे, पण देवाने माझं हृदय, माझं लिव्हर खराब दिलं. आता देवाने खराब दिलं का तू खराब केलं? एवढी जो मदिरा पिये मोले, जो मोले मदिरा पिये मदिरा संगे नाचे गाय, नादबावले त्यात की तो नाही बोलत, त्याच्यामध्ये असणारी बोलते. आणि जीवनाचं रांगोळी करून घेऊन राहिलं देवा. बरं गरीबच नाही, श्रीमंतसुद्धा. आता 25 डिसेंबर आहे भाऊ, आम्ही तपोवनात राहतो. सगळं जंगल आहे पलीकडं, झाडं आहे खूप. हे मोठमोठ्याची मुलं काय खातात, काय पितात, काय नाचतात, रांगोळी करून टाकतात पैशाची देवा. मग किती जरी हजारो लाखो रुपये खर्च, पार्ट्या काय आणि हे काय आणि ते काय. हे का हे सांगितलं ख्रिसमसचं, हे सांगितलं की येशू ख्रिस्तानी. वाचलं का तुम्ही चरित्र येतो ख्रिस्ताचं? फक्त सुट्टी म्हणून काही घेणं नाही देणं नाही महाराज. 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट कशाला म्हणतो हे सुद्धा माहीत नाही. एका जणांना विचारलं गुरुजीला की 15 ऑगस्ट म्हणजे काय? गुरुजी बी असेच होते देमतेम, तुम्हाला राग येऊ देऊ नका. तर गुरुजीनं सांगितलं की ज्या वेळेस तुझी मम्मी घरी नसते त्यावेळेस मला संपूर्ण स्वातंत्र्य असतं, त्याला स्वातंत्र्य दिन म्हणतात. स्वातंत्र्य दिनाची व्याख्या आहे. काय कुठं चालला समाज, कुठं चालले? याला सुशिक्षित म्हणतात का साक्षर म्हणतात? साक्षर जनतान भूषण भारता. हाडानी दुनिया भजन विना हाडानी दुनिया भजन विना म्हणून साधू संगे सुबटा. चांगली वाट धरायची असेल तर त्यांचे सांगितले ते काय अगोदर तुम्हाला जागा करतात. उठा जागे व्हाना, भय आले मोठे. जीवनामधलं फार मोठ्या भयातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर प्रथम जाग व्हा. का झोपी गेला मानवा जाग जाग आता रे, का झोपी गेला मानवा जाग जाग आता रे. जीवन हे तुझे चालले भजन विना रे, जीवन हे तुझे चालले भजन विना. ही समाजाची विकृती दूर करण्यासाठी बुडत हे जन न देखे डोळा, म्हणून कर्माला येतो आम्हा. हे आध्यात्मिक दुःख फक्त संतांनाशी महाराज, काही दुसरं कोणाला घेणं नाही देणं नाही. शेजारच्याच घेणं नाहीत काय.
बरं शिक्षणाचं असं वाढलं की त्याचं इतका बुद्ध्यांक वाढलं की काही सांग. सहज विचारलं गुरुजीने की 365 दिवस असतात आपल्या वर्षाचे, मग किती रात्र असतात? आता 365च रात्र असतील ना, की कमी असतील? ते एक मुलगा हुशार होता, म्हणे गुरुजी फक्त 10च रात्री आहे, एक नवरात्र आणि एक शिवरात्र. आता मला सांगा, गुरुजीनं असं ऐकलं टक्कल पडन ना गुरुजीला. सांगायचं तात्पर्य हे आहे की बुद्ध्यांक वाढला, तो जर या मार्गानं चालला, तुम्ही घरात कुलूप लावून आला असेल, उघडायची कुलूप वेगळी आहे, लावायची कुलूप किल्ली वेगळी आहे, की नाही एकच आहे. म्हणून द्या हो हे मनाला आवरण्यासाठी मन मना भो मदभक्त्या माझी जी माम नमस्करू देवा माझे मन मन लागो तुझे शरणी देवा, माझे मन लागो तुझे शरणी. नामस्मरण करो संत समागम, वामुगाची भ्रम नको देवा देवा, माझे मन लागो तुझे शरणी देवा, माझे मन लागो तुझे. ही सुबटा म्हणजे चांगली वाट तुम्हाला दाखवते. जप तप अनुष्ठान यज्ञ याग काय हे सर्वसामान्याकडून करून घेतले. देव हो ज्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आहे त्यांना काही जनता जनार्दनमध्ये यायची गरज नाही. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, ते स्वतःच्या आत्मसुखामध्ये लीन राहतात, ते काही यायची गरज नाही त्यांना समाजात. पण सत्पुरुषत्व असल्यामुळं सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्यात भगवान तुकाराम महाराजांना ईश्वरी साक्षात्कार झाला भंडाऱ्याच्या डोंगरावर. 10 दिवस माझे झाला साक्षात्कार, देखीला विठोबा निराकार. 10 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये आता हे रे दुष्काळ पडला, रोगराई वाढली, सगळे गेले, पत्नी गेली, वडील गेले, मुलगा गेला आणि गुरेढोरे गेले, सावकारकी बुडाली. असं एवढं असंख्य दुःख जर त्यांना मिळालं संत असून सुद्धा, मग आपण त्यासाठी काही दुसरा पर्याय शोधायचा का? त्याच्यातून मार्ग काढायचा. दुसरा पर्याय शोधायचा नाही, बुद्धीचा वापर करायचा नाही, मग आत्महत्या करतात, काय हे करतात. पैसाच पुरत नाही म्हणतात. कसं काय पुरत नाही? तुमच्या खिशाला छिद्र आहे, कुठकडं जात तुम्हाला कळत नाही पैसा कोणकडं जातो. जितके आले तितके लिहून ठेवा. तुम्ही शेतकरी आहेत, यावर्षी आपल्याला आणि 25,000चं सोयाबीन झालं, तर त्याच्यातले फक्त अर्धेच पैसे संसाराकरता खर्च करा. अर्ध सांगत पुढच्या वर्षी नाही झालं पीक तर, पण ते संपूर्णच टाकायचे सगळ्याच कार्यक्रमामध्ये, मग होऊन जाऊन द्या. असं चालतं का? म्हणून जनार्दन स्वामींनी सांगितलं की तुम्ही 1 रुपया कमवला तर त्याचे 8 आणे संसाराकरता खर्च करा, 4 आणे बचत करा आणि 4 आणे आणि सत्कार्याला लावा. हा जर हिशोबानं जर संसार केला तर ना मला पुरत पडत नाही, पैशाला पैसा लागत नाही. पैशाला पैसा लागन कसा? जातो कोणीकडं? त्याचे मार्ग तुम्ही शोधा, कोणीकडं जातो तो. आणि मग आम्हाला बरकत नाही ना, आम्हाला तसं नाही, काय नाही. हे ज्ञान नाही महाराज. म्हणून माऊलीने पुढं लिहिले की ज्ञाने विने नाशिले. जगामध्ये हे ज्ञान नसल्यामुळं जगाचा नाश आहे महाराज. आणि हे ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर करू नका काही. संत कष्ट करी शिवभक्ती करी, भक्तास अमृत बोध करी. कष्ट करी शिवभक्ती करी, भक्तास अमृत बोध करी. स्वामी जनार्दन सद्गुरूंचे, स्वामी जनार्दन, ओ स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास इतके भजन करी, भजन करी रे भजन करी, दास इतके भजन करी, भजन करी दास इतके भजन करी. म्हणून द्या हो नाथबाबा लिखतायत, निजभक्त मुख्य कथा. निजभक्त पाहिजे, जनार्दन स्वामीसारखे, तुकाराम महाराजसारखे, ज्ञानेश्वर माऊलीसारखे पाहिजे. निजभक्त मुख्य कथा आदरे ऐके श्रोता, तयाचे भाग्य तत्वता माझं शनिवर्ण. आमच्यापेक्षा तुमचं भाग्य थोर आहे, पण तुम्ही आदरानं ऐकलं पाहिजे. आदर असेल तर आवड आहे. तुम्हाला आवड आहे सर्वांना, तर किती लोक आले तुम्ही? आवड नसेल तर ठीक आहे, काही लोक महाप्रसादा करता आलेच म्हणून आलेच ना. भाग्यवंत छंदमणी, भाग्यवंत छंदमणी,
राग येऊन देऊ नका, क्षमा मागतो. एका सासूचा आणि जावई फार काळा होता, एकदम काळा, ब्लॅक ब्युटी. आता सासरवाडीला आला तर आदरानं, आता पुढचा महिना आहे, अधिकाचा महिना, जावयाला बोलते आणि राहा जावई बापू राहा. घरी गाई म्हशी वगैरे सर्व सोबत, दही दूध सगळं. पण म्हणे जावई बापू राहा, फक्त काय करा, स्नान झाल्यानंतर तुम्ही आमच्या म्हशी पुढे उभं राहा, फक्त दुसरं काही करू नका. ठीक आहे. महिना झाला, 15 दिवस झाले, 3 वार झाले, महिना झाला. सासूबाई जाऊ द्या, मला घरी काम आहे, इथं खाय प्यायची मजा आहे, पण सकाळी फक्त एवढंच काम, 15-20 मिनटं त्या म्हशीसमोर उभं राहायचं. म्हणजे मामी काय भानगड आहे, मला फक्त एवढंच काम आहे. म्हणजे खरं सांगू की जाय बापू, आमच्या म्हशीचं पारडं मेलेलं आहे, ती तुमच्याकडं पाहिल्यानंतर ती दूध देते, पाय उचलीत नाही, काही नाही. आता तिला सवय लागली, आता तुम्ही गेले चालेल. हा आदर आहे का अनादर आहे मला सांग. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आदर करावं द्या हो. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अशा लोकांचा आदर करा. आदर करा, पण मनापासून करा. आता शिकलेल्या मुली जीन पॅन्ट वगैरे घालतात, लग्न झाल्यानंतर सुद्धा घालतात. सासूला वाटलं की अरे तुला बाहेर जायचं आहे, ठीक आहे झालं, आता शहरातली वस्ती किंवा सुशिक्षित म्हणा घालतो ते पॅन्ट घाल, जीन घाल, काही पण निदान टिकली तर लाव. ते पण नाही लावत. नाही नाही नाही, जीन पॅन्टवर टिकली नाही चाल. अगं टिकली जीन पॅन्टवर नाही लावायची, कपाळाला लावायची. ती म्हणते जीन पॅन्ट घातल्यावर टिकली लावता येत नाही, पॅन्टला नाही लावायची, मग हे डोक्याला लावायची. डोकं असेल तर लाव. सांगायचं तात्पर्य की हा आदर नाही. समाजामध्ये विकृती निर्माण झाली. हा आदर एक विद्वान लोक सांगतात, ज्याला पॉलिटिकल थॉट्स मानतात किंवा सायकोलॉजी थॉट्स मानतात, म्हणजे विचारवंत सांगतात की जगामधून ही मर्यादा निघाली, आदर निघाला, खानपान बिघडलं आणि संस्कार बिघडले आणि मग अधोगतीचा मार्ग आहे. म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून बुडते हे जन न देखे डोळा. हे गावच्या संता जगदी आला जगैसा, अनाथ या भक्ताची उपदेश करीतो ऐसा, अनाथ या भक्ताची उपदेश करीतो ऐसा. धन्य तुमची शिव भक्ती, धन्य तुमचा उपदेश, बालपणी पाणी घाले अकरा मारुती हो, बालपणी पाणी घाले अकरा मारुती समोर शिष्य मार्ग सांगे भक्ती ज्ञान, एक मुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन, एक मुखाने बोला बोला जय जनार्दन. यावर संतांनी उपाय सांगितले मध्ये हो माऊली लिहितात. तुम्ही दररोज हरिपाठ करता असाल तर चांगलं आहे. तीर्थव्रत नेम धैर्य करुणा शांती दया पावना. आता बाबा जा शिक्षित असेल एखाद्या वेळेस, विचार त्यांना की नर्मदा परिक्रमात तुम्हाला काय मिळालं. 3,500 किलोमीटर पायी चालायचं, कुठं खायला आहे नाही आहे, ऊन वारा पाऊस, काय मिळालं. सगळे अशिक्षित असो सुशिक्षित असो सगळे येऊन मला भेटतात की बाबा काय सांगू, एवढा आनंद आहे, काय सांगू मला एवढा आनंद, काय एवढंच सांगतात. त्यांना विसर माहीत असते. किती आनंद रे सांगू सद्गुरुराया, किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. फक्त अशिक्षित लोकच करतात का माझे माय बहिणी हो द्या हो नीट लक्ष देऊन ऐका. हा शिक्षित किंवा शेतकरी समाजच करत नाही. द्या हो नर्मदा परिक्रमाचं सुभाष वैद्य ज्यांनी भाऊ प्रसाद इकडे घेऊन हां तेच समोर असं म्हणजे आता त्याच्यानंतर हेच बा आम्ही पुढच्याच वर्षी येऊ. प्रसाद तर दात नेल तेव्हापासून खातो, पण हे मिळणार आहे खायला. नीट लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे. त्यांचं सुभाष वैद्य नावाचे एक सद्ग्रस्त आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये 36 वर्ष सर्व्हिस केली, रिटायर झाले. पेन्शन किती असेल
साधे गुरुजींना विचारून पेन्शन किती, त्यांना किती पेन्शन असेल ताई. त्या सद्ग्रस्तांनी सांगितलं मला नर्मदा परिक्रमा पायी करायची. एक पुस्तक वाचलं त्यांनी, बरेच पुस्तक आहे नर्मदा परिक्रमा पायी. आता मला सांगा, एवढा क्लास 1 ऑफिसर, घराच्या उंबऱ्याला गाडी लागते, बँकेच्या उंबऱ्याला गाडी लागते, पाहायला सारे संबंध आहे का? तरी परंतु पायी, ते बी पायी परिक्रमा करताना किती त्रास असतो बाबांना विचारा. आम्ही सुद्धा 3 परिक्रमा केल्या आहे. किती त्रास असतो. चालता चालता उन्हाची भर लागला, डोक्याला फडकं बांधलेले, लुंगी लावले असंच, आणि चालता चालता एक चांगली भारी गाडी, मला तर काही गाडीचं नाव पण येत नाही, अशी भारी गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीतून 2 पती पत्नी उतरले, वयोवृद्ध होते. अनुभव सांगतो, गंमत नाही. तीर्थव्रत का करायचं सांगितले? स्वाभाविक प्रदेश पाहिल्यानंतर शास्त्र सांगतं की आपल्या स्वभावामध्ये बदल होतो. बरेच लोक पाहिले आम्ही नर्मदा परिक्रमा करून आले, तर त्यांना नर्मदामाई नम्रता शिकवते, गंगामाई ज्ञान देते आणि यमुनामाई भक्ती देते. आपोआपच त्यांच्यामध्ये ते आता ते दादा गुरु म्हणणे काहीच नाही. माहिती आहे तुम्हाला दादा गुरु? पायी परिक्रमा खातं नाही आणि पितं नाही आणि तडातडा चालतात. डॉक्टर, मोठमोठे डॉक्टर येऊन तपासून गेले, सोनोग्राफी केली, काय पाणीसुद्धा सोडून दिलं त्यांना प्यायचं. आता धडाधड चालतात, जोरात बोलतात, प्रवचन करतात, काही खाणं नाही पिणं नाही. जैन धर्माचे एक गुरु आहे सहजमुनी म्हणून, 205 दिवस फक्त गरम पाणी पिले. मोठमोठे पाश्चात्य देशाचे डॉक्टरने येऊन त्यांची सोनोग्राफी केली, काहीच नाही पोटामध्ये. कसं काय जीव जगतो? आणि आपल्याला दुपारचं काटा 1 वर गेलं तर आपण भावानीवर अंगात येते आपल्या. तुला कळत नाही, मला काम करावं लागतं, टमाटे लावावं लागतं, शिमला लावावं लागतं, तू खुशाल घरी बसली टी व्ही पाहत, भावानी येते अंगामध्ये. काय कुठं जीव असेल? म्हणून त्या जे विषयाची मोठं झाडी, ज्यांनी विषय दूर ठेवला, खाणं पिणं हे लिहिलं नसतं सगळं गोष्टी. म्हणून साधू, अशा साधू संगे सुबटा उजू सत्कर्माचे वाटत, ते तुमच्याकडून सत्कर्म करून घेते. गाडी उभी राहिली, त्यांनी नमस्कार केला, त्यांच्याजवळ काही फळं होते, त्यांना देऊ नका, आम्हाला आहे माझ्याजवळ पुष्कळ आहे. नाही म्हणे, आमचे एवढे फळं घ्या आणि एवढे वस्त्र घ्या. अहो म्हणे आहे माझ्याकडं, मी जास्त संग्रह करत नाही, वस्त्र नको मला. किती वेळ देतात बाबा, तुम्हाला वजं झालं असतं, एवढे लोक देतात. आणि काही काय आहे वजं घेऊन घरी जाणारे, ते पण आहे. वर्ग 1 आहे, नंबर 2 असतोच महाराज कुठंतरी सगळ्या क्षेत्रात. खूप गोळा करतात आणि घरी निघून जातात. नर्मदा परिक्रमा सगळं भरलं शिवार. पण त्यांनी विचारलं की तुमचा परिचय काय? आता ते म्हणे सांगू नये, मी नर्मदा परिक्रमा करणं एक साधं साधक आहे, सांगा परिचय काय? त्यांनी सांगितलं की मी रिझर्व्ह बँकेमध्ये सर्व्हिसला होतो, आता रिटायर झालो आणि आता नर्मदा परिक्रमा करतो. आता शिवाय क्लास 1 इंग्रजीमध्ये बोलले ते, पण ते पण इंग्रजीमध्ये बोलायला लागले. ते मराठीत बोलले, अगोदर हिंदीत बोलले. मग म्हणे आता माझा परिचय झाला, तुमचा परिचय काय? नीट लक्ष देऊन ऐका बरं. सुशिक्षित लोक करता सुद्धा. त्याने सांगितलं मी एक छोटीशी नोकरी करत होतो. छोटीशी नोकरी कशी विनम्रता आहे पहा, विनम्रता पहा कशी. काही नाही, मी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा असिस्टंट होतो. गंमत आहे. सुशिक्षित लोक करता सांगतोय मी, गप्पा मारायचा विषय नाही आहे. तुम्हाला इतर साधू संत सांगत असतील, अरे बापरे कमालाची रिसर्च ज्ञान, मग मिसाईल मॅन, भारतरत्न, त्यांचे सेवेतला साधू म्हणे हे का मागतात तुम्ही माझ्या अंगावरच? म्हणे आता आमचं वय वर्ध झालं, मी काही पायी परिक्रमा करू शकत नाही. तुमच्या वस्त्राकडं पाहून मला ती परिक्रमा घडेल, म्हणून तुमच्या ते डोकं बांधायचं वस्त्र तेवढं मला द्या. काय भावना आहे महाराज. हर 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 नर्मदे मा, हर 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 नर्मदे मा, हर 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 नर्मदे मा, हर 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 नर्मदे. आम्ही नर्मदा परिक्रमा केली आणि कशी प्रकारे करावी, साधू सांग का करावी, आणि याच्यावर चांगल्या प्रकारचं विश्लेषण करून त्याची प्रॉम्प्टिंग सद्गुरू संतोषजी महाराजांनी केली. तर जवळजवळ 10, 15, 20 लाख लोकांनी पाहिले. जी परिक्रमाची सुरू झाली
ही परिक्रमा सगळ्यात माझ्या मायेप्रमाणे वारकरी संप्रदायाचे आणि श्री प्राचार्य आणि काय श्री दांडेकर मामांनी केलं त्यांचं पहिलं पुस्तक होतं. त्याच्यानंतर आणि खेडल्याचे काशीनाथ बाबांनी बसणं केली. ते शोध ते रोडचा शोध लावण्यासाठी त्यांना 2-3 महिने घालावं लागले आणि मग ती परिक्रमा आता एस टीनं पण करतायत, गाडीनं पण करतायत. तो मार्ग त्यांनी शोधून काढला आणि त्यांनी शोधलेला मार्ग ते माझे चांगले परिचय होते. आश्रमात दिंडी यायची, त्यानं सांगितलं बाबा हा रूट तुमच्याजवळ राहू द्या, कोणी जर ज्यांना नाही पायी परत शक्यता नाही आणि याच्याने यानं जातील तर तो रूट आम्ही दाखवला तर आता ते हजारो लोक जाते. सांगायचं तात्पर्य काय की देव हो की समान म्हण तीर्थ व्रत करावं काही. सोमवार असो गुरुवार असो महादेवाचं मंदिर आहे, यायचं दर्शन घ्यायचं जायचं कामाला. हातामध्ये काम मुखामध्ये राम जनी जनार्दन. आज 24 तास तुम्ही हेच करत बसा असं नाही. जनार्दन स्वामी सांगितलं कष्ट करी शिवभक्ती करी भक्ताशी अमृत बोध करी. यायचं दर्शन घ्यायचं जायचं. सोमवार आणि गुरुवार म्हणा शिरा आहे शिरा मसाले भात आहे. भांडारा भवानी येते अंगात. तुम्हाला वीर आरती तुमची गायन आशीर्वाद घेईन तू यावे मागच्याला सोयाबीन कमी झालं, गवावर तांबारा आला. शिवार्पण देव हो तीर्थ व्रत नेम इतका असावा महाराज. बाबाजी नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ होत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काकडा हे ते सगळं करू. संप्रदायाचं कसं नेहमी बघ संत तुकाराम महाराज असं प्रकारचं संसार तर करायचे पण नित्य नेमाला जागायचे. सकाळी लवकर उठायची पहाटे, पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन काकडा करावं, नंतर घरी यावं, थोडाफार व्यवसायाकडं पाहावं. असं करत असताना भानच नाही राहायचं. हातामध्ये काम मुखामध्ये राहणं. दळिता कांडिता आणि तुझं गाईल रे अनंता सगळ्या ते सवयच लागली शहराला. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझं गाईन मी अनंता तुझं गाईन मी अनंता दळिता कांडिता. हातामध्ये काम मुखामध्ये नाम पाहिजे. जय जनार्दन म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, पांडुरंग हरी म्हणा, जे असेल ते हातामध्ये काम मुखामध्ये राम असं म्हणून जर तुम्ही द्राक्षाची डिपिंग केली ना तर 2 हरी जास्तच लागतील. आणि याची होती त्यांनी नेली, आमची माया फुकट गेली. 2-3 हाती कमीच म्हणून द्या हो. त्यांना अशी सवय लागली. ते सकाळी सकाळी घेऊन गेले प्रातर्विधीला. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. हा कुठं राहतात जगद्गुरू तुकाराम महाराज. एक विद्वान पंडित आला, त्यांना वामन पंडित म्हणतात. हे देऊ गाव आहे इथं. कुठं तुकाराम महाराजाला तुकाराम महाराज कोणी म्हणत नव्हतं, तुक्या म्हणायची त्यावेळेस. आता जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. कुठं राहतो तुक्या? ते त्या पलीकडे राहतात. गेले त्यांच्या घरी. आहे का तू काय घरात? पण नाही ते गेले सकाळी कार्यक्रम. ते गेले सगळे तिकडे सगळे साबरेच्या पलीकडं. हाती तर गेला. आज जरूर काही ते येऊस तर थांबायला पाहिजे ना. होता वेळ नवरा गुढे गेला भाषण म्हणे अशी. तिथं गेले पांडुरंग हरी पांडुरंग हरी. कार्यक्रम चालू दोन्ही तोंडानं पांडुरंग हरी खालून कार्यक्रम चालू. तो इतका रागवला. तो पंडित होता, शास्त्र जाणणार होतं. काय आहे तुकाराम महाराज तू का एवढ्या घाण जागेमध्ये देवाचं नाव घेतं, काही कळतं तुला? आणि काय सांगू. त्यानं पाहिलं, उठले ते धुतला वगैरे, साष्टांग नमस्कार घातला. आणि महाराज तुम्ही विद्वान दिसतात, पंडित दिसतात, काय करू माझी वाचाला थांबायला तयार नाही.
कुठं आहे ती तेच बोलते. काय करू ते मी ते आवरतच नाही. आवरे ते तरी आवरे ना, अंतरीचे धावे प्रगटे बाहेरी, आवरे ते आवरे ना, काय करू ती अनावर झाली. माझी वाचा झाली अनावर. तुकाराम महाराजांवर PhD केली. रामकृष्ण महाराज लवितकन त्यांच्या काल कार्यक्रमाला गेलो. मला त्यांनी तुकाराम महाराजची गाथा इंग्रजीमध्ये दिली. म्हणलं बाबा माझी इंग्रजी कच्ची आहे, मी 2-3 वेळेस इंग्रजीमध्ये नापास झालो. पण नाही वाचा म्हणून तुम्ही शिकलेले आहे, तुम्ही वाचतील थोडंफार वाचते. सांगत तात्पर्य की वाचा अनावर झाली, काय करू. कशी वाचावर अनावर झाली कळत नाही तुम्हाला. मी विद्वान आहे, मी पंडित आहे. कोण म्हणतो तुम्हाला. मग कोणी जगद्गुरू म्हणत नाही मला सगळे तुक्याच म्हणतात. तुम्ही सुद्धा तुक्याच म्हणले. कोण तुकाराम महाराज म्हणतो मला. मी असं अडाणी, माझ्या गुरुचं वागणं गमतीचं, मी असं अडाणी, मला काही येत नाही. जो म्हणतो ना मला काही येत नाही त्यालाच सर्व काही येतं. काय तुमची वाचा एवढी अनावर झाली. असे धरली महाराज जीभ त्यांनी, त्या पंडितांनी. आता कशी म्हणेल. त्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली की देवा तुला कोठे पाहू, जागे तुला पाहू, देवा तुला कोठे पाहू, वनामध्ये जाऊ, आम्ही भोळे आम्ही भक्त, करितात तुझी सेवा, साधी होत तुमची सेवा, म्हणूनच ध्यास देवा, देवा तुला कोठे पाहू, जागे तुला पाहू. जीभ ओढली महाराज. आता कसं म्हणाल. आता म्हण बरं. पांडुरंग हरी वासुदेव हरी. देव हो, आपल्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत. त्यांनी देवाची प्रार्थना केली का त्या पंडिताला काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे. पांडुरंगा हा भक्तिमार्गात आला पाहिजे. ह्या विद्वतेचा गर्व आहे. याला सगळ्यालाच गर्व असतो. कोणाला पदाचा गर्व असतो, कोणाला विद्वतेचा अहंकार असतो, कोणाला कशाचा. याला याच्या विद्वतेचा अहंकार आहे. अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविका. याला जर विष्णुदास करायचा असेल तर याचा अहंकार गेला पाहिजे. म्हणून पांडुरंगा काहीतरी चमत्कार करवावा. संत चमत्कार करत नाही, चमत्कार गारुडी करतात. त्यांनी जीभ धरण ओढल्यानंतर चांगली ओढून धरली अशी दाब. आणि महाराज पांडुरंग हरी वासुदेव रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई, विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई. सर्व केसाच्या रोमरंध्रातून विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई. अरे बाप, काय अधिकार आहे. म्हणून द्या हो साधू संगे सोबटा ओजू सत्कर्माच्या वाटा. सत्कर्म ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्याकडून सत्कार करून घेत. तुम्ही चांगली सेवा आहे. मी बाबाला म्हणलं की यांची मला त्रास आहे थोडा. म्हणलं बाबालाच पाठव का ना आता प्रवचनाला. ते म्हणे बाबा नाही, आता ते गाईची सेवा करतात. 30 वाजते पारशेपासून गवत देतात. काल परवा असं झालं की आमच्या इथून रोडचं काम राहते, कुंभमेळ्याचे काम चालू. सगळी पाईपलाईन फुटली. आणि ती पाईपलाईन आहे जांबातून, पेरूच्या बागातून. तिथं JCB जात नाही, काही जात नाही, काही नाही. खांद्याला माणसं नाही, माणसंच मिळत नाही आणि काम नाही म्हणतात. सगळीकडं मजुराची हीच भानगड. मजूर कोण खांदायला तयार नाही, पैसे देऊन नाही खांदायला तयार. मग गेलो वाळून, मक्का वाळून गेलो, ऊस वाळून गेला. काय करावं. दुसरीकडून भरायला जागा नाही. शेतकरी आसपासचे शेतकरी सगळे जमिनी विकून टाकल्या. मला मग सांगितलं की वैरणीची पंचायत आहे बा. म्हणून आम्ही कोणाला सांगतो की वैरण द्या. आधी भक्त मंडळाला सांगितलं. अजून कापणीच सुरू झाली, मजूरच मिळत नाही. अशी परिस्थिती झाली महाराज. आणि म्हणून द्या हो, तुम्ही गायीची सेवा करतात. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता आहे. 350 गायी आहेत महाराज. जी एक अशी नाही की जी पावशेर दूध देईल. सगळ्या खाट्या आहेत. सगळ्यात तुम्हाला माहिती शेतकरी दूध देत नाही, ते गाई कुठं विकतो. अशा गाई 350 जालना भागात गोंधणखेड्याला दूध विकत आहे आश्रमाला. 2 वेळेस चहा, कोणी येऊ, 2 वेळेस चहा, 2 वेळेस अन्न भोजन सर्व चालू आहे. आणि त्या 300 गाई आहेत. तिथं ते लोक चांगले बिचारे मुस्लिम बांधवसुद्धा चारा देतात, हे देतात. तिकडचा भाग चांगला आहे. ते तिकडं मला काही चिंता नाही. ते लोकंसुद्धा मदत करतात. आणि वावरं खाली झाले की आमच्या वावरात आम्ही स्वतःच वळतात गाई, स्वतः ते वळणाऱ्याला खाऊ घालतात, शेव घालतात. एक माऊली अशी महाराज
की आता पोळा होता तर तिनं सगळ्या गाईला पुरणाची पोळीचं नैवेद्य दिला, एक एक पोळी सर्व गाईला. इतके श्रीमंत आहे काय सांगू तुम्हाला. जाफराबाद तालुक्यामध्ये जाऊखेडा म्हणून गाव आहे, तिथं आनंदबाई म्हणून तिची बाईचं नाव आहे. जाफराबाद तालुक्यात सगळ्यात मोठं शेततळं तिचं आहे आणि काही नाही, फक्त 2 कोटी रुपयाची अद्रक झाली. कुठं सोड ठेवती ती लक्ष्मी तिच्या पोटामध्ये. ती माऊली स्वतःच्या शेतामध्ये गाई वळते तर पायात काही घालत नाही. मग तुम्ही विचारून घ्या, पत्ता विचारून घ्या, जाऊन बघा आणि चला आता माझ्याबरोबर. आता कार्यक्रम आहे 23 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत तिकडे शिवपंचायत आणि आगे. सांगायचं तात्पर्य काय की जो गायची सेवा करतो तर ते 30 कोटी देवाला नैवेद्य जातो महाराज. आता आपल्या समाजाला हे समजत नाही. प्रत्येक ठिकाणी आमच्या आईला किती गरिबी होती तरी गाईची एक भाकर छोटीशी, कुत्र्याची एक भाकर छोटीशी आणि अग्नीमध्ये एक छोटीशी भाकर टाकायची. खरं वाजते 1-1 किलो धान्य आणावं लागायचं तरी परंतु चुलीला पोचारा देऊन हे 4 टाकायचीच. 2 भाकरीचं जरी पीठ असलं तरी एवढं टाकायचं. आणि आता गुग्रास राहिलाच नाही. आता दुसराच ग्रास निघाला, आता फास्ट फूड निघला, पिझ्झा नामुक तमुकून हेच खातात. आणि मग हे मोठमोठे शरीर झाले, पुढं डांगरच ठेवले सारखं. सांगायचं तात्पर्य काय की ही संस्कृती विसरत चालली, ही कुठंतरी राहिली पाहिजे. नाही आता तुम्हाला ठीक आहे, आता गाई नाही पाळू शकत, मग ज्या ठिकाणी गोशाळा आहे तिथं जाऊन द्या ना. आणि म्हणून द्या हो, सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे काढलं, काढून वस्ती तनु कंकणांची आमच्या विश्वास आलेले आहे. शिवाजी पाटील वगैरे सगळे व्यवस्था करतात महाराज, पण तुमच्यासारखेकडून यायला आलं पाहिजे. गोग्रास येतो, आपण मराठी आहोत, 96 कुळीतले आहोत. गाईची सेवा आपल्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. आता तर नॅचरोपॅथी निघली, गाईच्या शेणापासून आणि असणारं धान्य भाजीपाला किती भाव आहे त्याला, हे पण आता कळायला लागलं. हे पाश्चात्य देशातसुद्धा कळायला लागलं लोकांना. ते सुद्धा नॅचरल शेती करायला, नैसर्गिक शेती करायला लागले. तुम्ही जशा प्रकारचं नैसर्गिक शेतीचं आणि वाढलं पाहिजे प्रमाण. हे असं रोगराई ज्यानं होते त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं या निमित्तानं द्या हो. म्हणून बहुनाम जन्मनांते ज्ञानवानां प्रपद्यते वासुदेव समती. सर्वांनाच कल्याण व्हावं. आता विश्वात्मके देवे ने वागेज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान. हे संतांचं संदेश सांगण्यासाठी, तुम्हाला चांगले संस्कार लागण्यासाठी, तुमच्या घरामध्ये भक्तिमार्ग येण्यासाठी सद्गुरू जनार्दन स्वामी 75 वर्ष झटले महाराज. त्यांचाच वारसा घेऊन आम्हाला कार्य करायचं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरू जनार्दन स्वामीचं कार्यासाठी समर्पित झालेले असल्यामुळं तुमच्याकडून अशा प्रकारचं सत्कार्य करून तुमचं ते पुण्य तुमच्या पदरात टाकलं तर तुमच्या लेकरा बाळाला चांगल्या प्रकारचं सुख समाधान मिळेल. तेच पुण्याच्या प्रतापानं तुम्हाला चांगले संस्कार येतील, तुमच्या घरामध्ये भक्तिमार्ग नांदेल. यानं सर्व सुखी नाम संतो. वेदानं सांगितलं की सर्व संतो निरामया, सगळ्याला सुखी व्हावं, सर्वांना आनंद प्राप्त व्हावा. म्हणून हा संताचा उद्देश आहे. म्हणून साधू संगे उभटा. असं जर तुम्ही त्यांच्या संगतीत राहिला, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ऐकलं तर म्हणून ऐशी गुरुकृपा उखा उसळली, ते ज्ञानाची ओतपोत पडली, ते साम्याची सिद्धी उघडली. आता हे पुढचं आहे ते फार अवघड आहे. असं प्रकारची दृष्टी तुमच्याकडे आले, तुमच्या मुलाकडे आले तर तुम्हाला सुख मिळेल. या सुख पारी या सुखे त्याने मुखे अमृत वर्षाचे. दुसऱ्याच्या सुखात जो सुख पाहतो तो संत असतो, दुसऱ्याच्या दुःखात जो दुःखी होतो तो संत असतो. दुसऱ्याच्या सुखामध्ये दुसरा दुःखी होतो. डॉक्टरकडे एक गेला नाही, डॉक्टर फार पोट दुखून राहिलं बा, काहीतरी उपाय सांग म्हणून. लग्न सराई आहे, ज्या 2 हस्त खाल्ले असं ना, ते खरं आहे म्हणा, सोयऱ्याचं होतं म्हणून खाल्लं. पण हे 15 दिवस बसून नाही, अगोदर महिन्यापासून जरा जास्तच कुटकुट करून राहिलो. काय कारण आहे? मी शेजारच्यानं ट्रॅक्टर घेतला म्हणून जास्त कुटकुट करून राहिलो. असं दुसऱ्या सुखात नाही सुख पाहत मला, दुसऱ्याच्या सुखात दुःख पाहतं. म्हणून दुःखाची निर्मिती दुसऱ्याच्या सुखातून नाही. आणि म्हणून हे समजून घ्या. आणि हे समजून घ्यायचं असेल तर मग त्यांची कृपा संपादन करायची असेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलं पाहिजे.
त्यांनी शिकवलेल्याप्रमाणे अनुकरण केलं पाहिजे. हे संताचा संदेश आहे, हे सद्गुरू जनार्दन स्वामीचं सांगणं आहे. आणि तुम्ही अशा प्रकारची गोसेवा करतात. ट्रॅक्टर वगैरे ज्याजवळ असेल आणून घाला. आमच्याकडं मजुराचं तुटवाडा आहे. मुलं होते त्यावेळेस मी चांगलं होतं, त्यावेळेस मुलं घेऊन यायचो, कापून घेऊन जायचो. आता तशी मुलं पण नाही. मुलांना नित्यनेम आवडत नाही, मुलाला सकाळी उठणं आवडत नाही, मुलाला बंधनं आवडत नाही. आणि आमच्याकडं आश्रमात म्हणजे बंधन आहे थोडे, आणि ती मुलाला आवडत नाही. त्याच्यामुळे मुलं जास्त येत नाही शिकायला. आम्ही शिकायची त्यांची भरपूर इच्छा आहे. कॉलेजचं शिक्षण करा बाबा, वसतिगृह आहे, पण मुलांना नियम आवडत नाही. सकाळी उठायचं नाही जमत. मोबाईल वापर म्हणा, पण मग सकाळी उठलं पाहिजे, नियमनाम केलं पाहिजे, नित्याने विधी केली पाहिजे, थोडंफार श्रमदान केलं पाहिजे. तसा भाग कमी झाला आता. मी त्यावेळेस चांगला होता. 15-20 वर्षापूर्वीच विद्यार्थी चांगले होते. आता तसे विद्यार्थी पण मिळत नाही. आणि आता सगळं ऑनलाईन झालं महाराज. आणि त्याच्यामुळं काय घरूनच अभ्यास, आणि घरूनच नोकरी, घरूनच पैसा, आणि घरातच सगळे काटकुट. आणि म्हणून द्या हो, तुमच्या सर्वांना आभार मानतो. तुम्ही सर्वजण एवढं जण आलात, सेवा केली ते, आणि आमचे बोबडे बोल ऐकून घेतले. त्यावेळेस साऱ्या माय बहिणीचं, सर्वांचं, ज्येष्ठ वरिष्ठांचं, विश्वस्त मंडळाचं, सर्वांचं, पदाधिकाऱ्यांचं, शिक्षक शिक्षिकांचं, गुरुबंधूंचं, भाविबंधांचं पुनश्च तुम्हाला पुनश्च नमस्कार करतो. अशाच प्रकारची सेवा धर्म ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारचा पुण्याचा लाभ होईल. नारायण नारायण. नारायण ओम सत्यनारायण.